आणि आता राजकीय बातमी सगळ्यात महत्त्वाची आजच्या दिवसभरातली। एकीकडे दिल्ली दौरे, गुप्त बैठका आणि 7 खासदारांची जुळवाजुळव, तरीही एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये। 7 खासदारांची किमान संख्या गाठणं शिंदे गटासाठी का गरजेचं आहे आणि ते गरजेचं असताना ठाकरे गटातली एकजूट अजूनही कायम असल्याचं चित्र दिसतंय। मंत्रिपदापासून ते राजकीय फायद्यांपर्यंतच्या ऑफर्स देऊन सुद्धा खासदार आपल्याकडे वळत नसल्यामुळे शिंदेंची मोठी राजकीय खेळी अडखळली आहे। शिंदेंचं ऑपरेशन टायगर नेमकं का फेल होतंय आपण पाहूयात या रिपोर्टमधून। एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर फेल, ठाकरे गटाचे खासदार फोडण्यात अपयश, नवीन गटासाठी 9 पैकी 7 खासदार वळवणं भाग, मंत्रिपदाची ऑफर तरीही खासदार गळाला लागेना, सततचे दिल्ली दौरे, भाजप हायकमांडच्या भेटीगाठी आणि ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या कथित गुप्त बैठका, एवढा सगळा खटाटोप करून सुद्धा ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यात शिंदे गटाला यश मिळत नाहीये। उद्धव ठाकरेंच्या गटात सध्या 9 खासदार आहेत। ऑपरेशन टायगरसाठी 7 खासदार बरोबर येणं गरजेचं आहे, तरच पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांना कारवाईपासून दूर राहता येईल। उद्धव ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार आहेत, त्यापैकी मुंबईतील 2 खासदार हे उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठावान आहेत आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ते एकनाथ शिंदे सोबत जाणार नाहीत। उरलेले आता 7 खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांनी मागील काही दिवसापासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या 7 पैकी आणखीन 2 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांना त्यांनी येणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळं आता केवळ 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते, परंतु मराठवाड्यामधील एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर सुद्धा दिलेली आहे, परंतु तरी सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळं एकनाथ शिंदे यांचं हे ऑपरेशन टायगर अद्यापही यशस्वी झाल्याचं दिसत नाहीये। गटातल्या एका खासदाराला मंत्रिपद, संसदीय समितीत अध्यक्षपद याशिवाय सर्व खासदारांचा पुढील निवडणुकीचा खर्च अशा वायद्यांवर शिंदेंनी खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलाय। मात्र शिंदेंच्या गटात सहभागी होण्यासाठी ही प्रलोभनं देखील कमी पडताना दिसत आहेत। विश्वासार्हता या सगळ्या प्रश्नांमुळे संपत चाललेली आहे असं मला वाटतं आणि आपण आता कलियुगात राहतो, त्रेतायुगात असतो तर मी छाती फाडून दाखवलं असतं, पण आता ते कमी करू शकत नाही। तर माझा नाईलाज आहे, परंतु मी याच्यात कुठेही नाही एवढं मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो। तुमचं काय प्रकार आहे का ढकलायचा असं जायचं सांगावं? नाही ढकलायचा विचार आहे का? ठाकरेंचे खासदार ऑपरेशन टायगर बद्दल बोलायचं टाळतायत। काही खासदार आपण ठाकरेंसोबत एकनिष्ठ असल्याचा दावा करतायत, मात्र महायुतीचे नेते अजूनही ऑपरेशन टायगर यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करतायत। आहेत अनेक जण संपर्कात आहेत, अनेक लोक बोलतात पण आहेत, परंतु आता काय निर्णय घ्यायचा आहे हे एकनाथ शिंदे साहेब ठरवतील। व उबाटाच्या मेळाव्याला हजर राहणे आणि त्यातून काही निष्पन्न न होणे हेच तर त्यांचे आलेलं फ्रस्ट्रेशन त्या खासदारांना आहे। म्हणून आता ते मला या काही येत्या महिनाभरामध्ये हे सगळं एकत्र राहतील असं वाटत नाही। माझा वाघाचा थोडाफार चांगला अभ्यास आहे टायगरचा। 112 टायगर होते, मी 600 पर्यंत पोहोचवलो आणि ऑपरेशन टायगर जेव्हा केव्हा होते तेव्हा ते कधीच असफल राहत नाही। टायगर जेव्हा शिकार करायला जातो तेव्हा कदाचित पहिल्या झटक्यामध्ये त्याचा पंजा लागत नाही, पण दुसऱ्या झटक्यामध्ये त्याची तो शिकार करण्यामध्ये यशस्वीच होतो। जर टायगर यशस्वी होत असेल तर ऑपरेशन टायगर सुद्धा योग्य क्षणी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि सन्माननीय एकनाथ शिंदेजी हे तर अचूक नेम घेणाऱ्या नेत्यांपैकी एक आहे, त्यांचा अचूक नेम लागेल याबद्दल विश्वास माझ्या मनामध्ये निश्चित। ऑपरेशन टायगरच्या अपयशामुळे एकनाथ शिंदे यांच्या पुढच्या राजकीय योजनेला खीळ बसल्याची चर्चा आहे। ऑपरेशन टायगरचे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत।
एकनाथ शिंदे यांना आपलं एनडीए मधलं स्थान अधिक बळकट करायचं होतं. सध्या भाजपनंतर तेलुगू देसमचे सर्वाधिक म्हणजे 16 खासदार आहेत आणि जनता दल युनायटेडचे 12. त्या पाठोपाठ 7 खासदारांसह शिंदेंची शिवसेना एनडीए मध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. ठाकरेंचे 7 खासदार सोबत आल्यास शिंदे सेना केंद्रात अधिक बळकट होईल आणि 14 खासदारांसह त्यांची बार्गेनिंग पॉवर सुद्धा वाढेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा. केंद्रातलं स्थान बळकट झालं तरच शिंदेंचा मुख्यमंत्री पदावरचा दावा अधिक भक्कम होईल. याशिवाय राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल. राष्ट्रवादीचा 1 खासदार असूनही दोन्ही पक्ष एक समान आहेत आणि हीच परिस्थिती बदलण्यासाठी ऑपरेशन टायगरची गरज आहे. आणखीन महत्त्वाचा मुद्दा तृणमूलबद्दलचा. तृणमूलचा 20 खासदारांचा गट भाजपला पाठिंबा देणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची एनडीए मधली ताकद कमी होऊ शकते आणि हाच धोका टाळण्यासाठी शिंदेंना पक्ष अधिक बळकट करायचा आहे. तर या संदर्भात एक अडचण दिसते ती म्हणजे अशी आहे की भाजपा याच्याबाबत किती अनुकूल आहे. कारण येणाऱ्या खासदारांच्या काही अपेक्षा असतील आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता किंवा त्याचं तो निर्णय घेण्याची ताकद आज फक्त भाजपाकडे आहे. त्याच्यामुळे भाजपाकडून याला हिरवा कंदील लागणार आहे. तो भाजपाकडून दिला जातोय की नाही याच्याबद्दल शंका व्यक्त होत आहेत. कारण असं आहे की भाजपाला एकनाथ शिंदे आणखी प्रबळ झालेले हवेत की नको आहेत हाही प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं वर्चस्व वाढावं अशी भाजपाची खरंच मनोमन इच्छा आहे का हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं असं आहे की उद्धव ठाकरे जर अडीअडचणीच्या काळात मदतीला यायला तयार असतील तर कशासाठी त्यांचा पक्ष फोडायचा असाही प्रश्न भाजपापुढे असू शकेल. भारतीय जनता पक्ष कायमच इलेक्शन मोडमध्ये असतो. आता भाजपसोबत राहून एकनाथ शिंदेंनी सुद्धा तोच गुण अवगत केलाय. एकनाथ शिंदे 2029च्या तयारीला लागल्याची चर्चा आहे आणि त्याचाच भाग म्हणून बच्चू कडू सारख्या ताकदीच्या नेत्यांना त्यांनी सोबत घेतलंय. भविष्यात मुख्यमंत्री पदावर दावा करायचा तर केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे दमदार तयारी आवश्यक आहे. मात्र ऑपरेशन टायगर फेल झाल्यामुळे शिंदेंची अडचण चांगलीच वाढली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे कोणती खेळी करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. रामराजे शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली.